जाऊ द्या. स्वतः पांडुरंग परमात्मा एक दिवस नामदेवाला म्हणे, नाम्या काय देवा, गुरु करावा लागेल. गुरु कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. कमाल आहे देवा. दर दिवाळीला आमची म्हातारी आंघोळ घालते, माझ्या सोबत बोलता, जेवता, माझ्या हातचं दूध पिता. काला बछड़ा कपिला गाई दूध दुहावन नामा जाई, सोने का गड़वा दूध नहीं भरिया, पियो नारायण आगे धरिया. प्रभुवन की मूरत दूध नहीं पिवत, सर पचारत नामा रोवत. आडा गोड वाटते तुम्हाला नाही का? दूध पिता माझ्या हातचं. मला मुलगा झाला की बारशाला येता, इथो बारशाशी आले. दिवाळीच्या दिवशी माझी म्हातारी पाठवते, जा रे नाम्या पांडुरंगाला घरी आण. सण दिवाळीचा आला, नामा रावळ्यासी गेला, देवा चलावे घरासी. आणि तुम्ही आमच्या घरी येता. पहाटे आमची म्हातारी आंघोळ घालते. गोणाबाई आंघोळ घातल्यावर काय टावेल होता का? पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला, पदर माथाचा काढिला. बाळ नंदाचा मुसिला, बाळ नंदाचा मुसिला, ओळख नाही माझी. आमची म्हातारी आंघोळ घालते. आमची परिस्थिती बिकट आहे. टावेल नाही तर डोक्यावरचा पदर काढून तुम्हाला पुसते. पदर माथाचा काढिला, बाळ नंदाचा पुसिला, सण दिवाळीचा आला, नामा रावळ्याशी गेला, देवा चलावे घरासी. दूध पिता माझ्या हातचं जेवण करतात. पण आमचा अरे सामान्य ओळख आहे नाम्या. खरी ओळख करायची सुद्धा गुरुच करावा लागतो. काय सांगता देवा, कुठेही ओळखील पठ्ठा. बघ बरं. हा, उद्याच परीक्षा चालेल. दुसऱ्या दिवशी कैलासराव देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. नामदेव महाराज आंघोळीला गेले बरं का. संतोषराव आंघोळीला गेले चंद्रभागेत. शांतारामजी, तेव्हा देवानं परीक्षा घ्यायची ठरवली असल्यामुळे देव घिसाडी झाले. 15 फूट उंचीचा बाबा. आई साहेबालाही मदत करावी लागली, मग ती घिसाडीन मावशी झाली. ती 12 फूट उंचीची. गरुडाला मोबाईल उलटा करा, तो लाड नाही चालत. गरुडाला, अरे मी जेवलो नाही दिवसभर, तुम्ही गरुडाला गाढव केलं. तेही त्यांना शोभेल असं. आणि त्याच्यावर सर्व साहित्य, येड्या बाबई सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, कुत्री, कुत्रीची पिलं, शेळी, शेळीचं कोकरू, कोंबड्या. बरोबर नामदेवरायाची आंघोळ चालली, तिथं आले. वाळवंटामध्ये उतरवलं सामान. आता नाटक सांगतो देवाचा. परीक्षा याची आंघोळ चालली होती नामदेवाची. अरे हंडी पकाव. हे नीट आहे का? कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला, मी तिथं सांगतो. हंडी पकाव म्हटल्यावर ते लोखंडी चूल, त्याच्यावर हंडा ठेवला आणि येड्या बाबळी सरपण पेटवलं. आई साहेबांनी नाटक सुरू केला. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालू? मुर्गिया काट के डाल दो. कचा 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 कोंबड्या कापल्या. पाहता काय माझ्याकडे? टाकले हंड्यात. नाटक होता ना. मुर्गिया काट के डाल दी. महाराज हंडी नहीं भरती. नहीं भरती तो बकरिया काट के डाल दो. ते कापलं. महाराज हंडी नाही भरती. नामदेवाची आंघोळ थांबली जाग्यावर. गारठ्याचे दिवस, पाण्यात बसलेला, घामानं भिजला.
हंडी नहीं भरती तो कुत्तिया काट के डाल दो. महाराज हंडी नाही भरती, गधा काट के डाल दो म्हटल्यावर ते गरुड होतं. काय देवा, तुम्ही तर म्हणे फक्त सामान घेऊन चालू आहे म्हणतात, कापाला आणला की. आता जरी कापला गरुडा पुन्हा जिता करील, पण त्या बुवासाठी चाललंय. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. नहीं भरती, वो छोकरा नहा रहा उसको काट के डाल दो म्हटल्यावर तांब्यात धोत्र टाकून नामा. पण देवाला माहिती होतं कैलासराव, माझा नामा किती घाबरला, घरी नाही जाणार, सरळ देवळात. देवळात गेल्यावर मी नाही दिसलो तर माझंच पितळ उघड पडणार. नामा यायच्या आधी करकटावरी ठेवून सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया. नामा घाबरून, काय झालं नामा, काय माणसं निर्माण केली देवा. तो 15 फुटाचा एक माणूस घिसाडी, दात बाहेर आलेले होते, आणि ती एक मावशी होती 12 फुटाची घिसाडी, आणि एवढं तर कधीच नाही पाहिलं व गाढव, घोड्यापेक्षाही मोठं होतं. काय झालं काय तेच सांगतो देवा. कुत्री कापली, कोंबड्या कापल्या, शेळी कापली, गाढव कापलं तरी हांडा भरेना. मग रे माझ्यान भरणार होते, आलोन पळून. अरे नापास झाला का, मीच होतो तो. तुम्ही दात बाहेर आले होते आणि तुम्ही सुंदर एवढा राजस कुमार मदनाचा पुतळा. मीच होतो, शक्यच नाही देवा. अरे मीच होतो देवा, शक्य नाही. बरं जाऊ दे, तुझं काही विसरलं का चंद्रभागेत. मग धोत्रण तांब्या तिथंच टाकला, मी आणला. सांग हे हिरव्या काढा धोत्र कोणाचं आहे. माझंच आहे. तांब्यावरचं नाव वाच, नामदेव वलद दामासेठ सिंपी, शिक्षित पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तांबे माझाच. नापास झाला, काल ठरलं होतं ना. माझा काय करू आता, आळंदीला जा, गुरु करावा लागेल. वेळ कमी असल्यानं लगेच आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना. मोठे भाऊ आहे ना, आई वडील तर गेले होते देहांत प्रायचित्ताला. आता कोण आहे 4 भावामध्ये मोठा कोण आहे, निवृत्ती. हे आपल्यासारखंच आहे. अरे वारकरी संप्रदायाचं घर असेल, कोणी महाराज आला तर वडील काय सांगतात, पिंट्या चला बाबा आले, पाया पडा. ही जबाबदारी आज मोठा भाऊ म्हणून निवृत्तीनाथावर. ज्ञानदेवाला, सोपान काकाला आणि मुक्ताबाईला सांगितलं, ज्ञाना सोपाना मुक्ताई, अरे चला बाहेर दर्शन घ्यायला. कोणाचं दर्शन दादा, पंढरीचा प्रेमा घरा आला, पंढरीचा मला माहिती आहे तुम्ही गप्पच बसणार आहे. 2-4 प्रमाण पाठ असतात तुमचे. बरं जाऊ दे, पंढरीच आपल्या आपल्यात ठेव. पंढरी उठले निवृत्ती संताच्या दर्शन, उठले निवृत्ती संताच्या दर्शन, पंढरीचा प्रेमा खरा आला. बरं बरं सांगतो दादा कैलासराव, होऊन जाऊ द्या. चला पाया पडा बाबाच्या. ज्ञानोबाराय पाया पडले, सोपान काका पाया पडले, निवृत्तीनाथ पाया पडले, पण नामदेवराव उभेच. नामदेवाने विचार केला, हे आळंदीचे बुवा, पठ्ठा पंढरपूरचा, पठ्ठ्यासोबत पांडुरंग बोलतो, माझा अधिकार मोठा, हे पाया पडलेच पाहिजे. शेवटचं कार्यक्रम निवृत्तीनाथ, मुक्ता पाया पडणं बाबाच्या. तुमचं नाही भागलं का पाया पडण्यावर, तिखट होती. लोटांगण घाला त्या बुवाला, मी नाही पाया पडणार. का, अरे माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतान, हे खांबासारखं ताटका उभं. पंढरपूरचं आहे ना हे, मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. माझे तिघही भाऊ त्याच्या पाया पडतान, हे का नाही पाया पडत. म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमाना दूर करा.
अरे तुका म्हणे मोक्ष देखील या कळसन तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरच्या मंदिराचा कळस बघितला तर अहंकार संपतो. हे रात्रंदिवस देवाच्या सोबत असून कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार. अखंड दयाला देवाचा शेजार. अखंड दयाला देवाचा शेजार. अखंड दयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. अहंकार गेला नाही. कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा, काय उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. एक शेती कॉलेज कुठं शिकली होती मुक्ताबाई? ते अभंग मुक्ताबाईचे आहे बरं का. नाही तुम्ही तुकोबाराच्या गाथात पाहाल. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. मुक्ताबाई म्हणली दादा उसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहिला तरी कारखान्याला एरंड नाही जात, ऊस जातो. ऊस जातो. हे कशासाठी शब्द वापरले मुक्ताबाईने? उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. अरे काय त्या चिपाडी गोडी आली. तसा पंढरीचा पांडुरंग ऊस आणि हा एरंड नामा. कार्य अहंकार गेला नाही. तिथे कबीरजी होते, रे मुक्ता सच कहती वो नरकच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा. कच्चा आहे कशावरून? गोरोबा काका म्हणले थांबा घाई करू नका, 1 तास आहे अजून आपल्याकडे, अजिबात टेन्शन घेऊ नका. मग गोरोबा काकानं परीक्षा हातात थापाटनं घेतलं. चला लाईनला बसा. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबराय, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला बसले नामदेव बाबा. घेतलं थापटनं काकानं. 13 ढोकीचा काका हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा. हे टोका टाकी नाही, अभंग पाठ करून बोलतोय मी, नाही तर माझ्याकडे रागान पाहू नका. अरे पुरावा पाहिजे ना, काय ठोकून चालतं काय? हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. भाजलं बरं का हे काका म्हणतात. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग कैचे कोरे उरे ते लही भाजलं. नामदेवराय म्हणले या भागात हे पद्धत आहे का पाहुण्याचं स्वागत? कांदा पोहे नाही, उपीट नाही, थापटणं. 5व्या नंबरवर आहे ना. त्याची थापटणे सोपानाच्या डोही, यात लेश नाही कोरा कोठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतू आली. आणि त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागले. नामदेवाच्या डोक्यात थापटणं काकानं हाणल्या बरोबर नामदेवाचं रडणं सुरू झालं. मग ते काकानं संत सभेमध्ये जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई. 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 शून्य भरी नाही पाठीला. शून्य भरी जाहीर केलं गोरोबा काकाने. गोरा म्हणे कोरा राही लागे बाईन, शून्य भरी नाही भाजेला. कच्चा आहे, कच्चा आहे तर भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरले. भाजा
आमचा पंजोबा भाजला मडे घाटावर, आजा भाजला तसा भाजण्याचा कार्यक्रम असेल तर पंढरपूर दिसत नाही. 2-3 वेळा उडबस केली. नामदेवाकडे लक्ष मुक्ताबाईचं गेलं. दादा काय मुक्ता? नामदेवाकडे पाय, काय पळ्याच्या तयारीत आहे. अरे हे सगळे अभंगच आहे. म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात लक्ष नाही पाहून जे नामदेवानं धूम ठोकली आळंदीतून सरळ पंढरपूर. पांडुरंगाच्या पाया पडले. कसं काय झालं स्वागत आळंदीला? देव म्हणले पागोट काढून स्वागत दाखवलं, टोमॅटो एवढं टेंगुळ. हे स्वागत आळंदीचं का? अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. एवढीशी मुक्ता तिने माजविली, कळी नाहीशी संत मंडळी कपटी तुझी. अरे नामा 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 काय भाजणार होते, पळत आलं म्हणून वाचलो. तरी गुरु करावा लागेल. ठीक आहे, पण आळंदीला नका पाठवू, दुसऱ्या गावला. मग दुसरं गाव सांगितलं. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, शरण तयासी जाई वेगी. जा दुसऱ्या गावला जा. कुठे? औंढा नागनाथ. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी, शरण तयासी जाई वेगीन. मग नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला आले. विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पाय पिंडीवर न पौडलेले. नामदेवाचा चेहरा उतरला. कुठला रे भाऊ? जाऊ दे आता. कुठला नाही, कुठला? पंढरपूर. इकडे कशाला आलता? आलतो तुला गुरु करायला, देवानं पाठवलं. लेका जोड्यासह पिंडीवर पाय, तुला काय गुरु करायचा? अरे म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही तर तिथं कसे ठेवता आले? अरे 10 वाजले, कशाला वेळ घालवतो? दुसरीकडे ठेव. दुसरीकडे ठेवल्यावर तिथेही पिंड, तिसरीकडे पिंड. जाऊ भोवताल पाय फिरवले विसोबा खेचर स्वामीचे, प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. कळलं का नाम्या? काय? देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारून पाहे तुझे नाम्या. हा गुरु उपदेश कुठे? विसोबा खेचर. देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारून पाहे तुझी नाम्या. आणि हा गुरु उपदेश घेतला. नामदेवराय आता आले बरे का. रुपेश महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात 3 दगडाची चूल मांडली, स्वयंपाक सुरू केला. चपात्या तयार झाल्या. चपात्या पुन्हा परीक्षा घ्यायची ठरवलं देवानं. कुत्र्याच्या रूपात देवाला. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळ्याला. सर्वाभूती विठ्ठल नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. हे कळतं ना? हो म्हणत जा. चपात्या घेऊन पळ्याला कुत्र, तर नामदेवराय तुपाची वाटी घेऊन मागे लागले. इमानदारीनं सांगा, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर तुपाची वाटी दगड हाड हाड हाड. पण नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, पोटात दुखल. चपात्याला तूप लावा. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तव स्वान हसूनी बोलले. आता कुत्र्याच्या रूपातला देव हसायला लागला. नाम्या लेका, त्या दिवशी घिसाडी होऊन आलो तर धोतरण तांब्या टाकून पळाला. आता कुत्र होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागे लागला. देव हसूनी बोलले. नाम्या तुझं कैचे रे कळले, येरू म्हणे खेचे रे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. बस देवाच्या सानिध्यात राहून सुद्धा जो लाभ झाला नाही, त्यासाठी गुरु करावा लागला. एवढं महत्वाचं पात्र जीवनामध्ये गुरुच आहे. गुरु शब्दामध्येच तो अर्थ आहे. गु शब्द स्तोंदकारोस्ति रुकारो तन निरोधक अंधकार निरदित्वा गुरुरित्ते भिदीयते. गुरु पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो, आणि पुढचं रु आहे त्याचा अर्थ प्रकाश होतो. प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करतात ते गुरु. म्हणून एक वाक्य शाळेत लिहिलं असते, आपलं लक्ष नाही. तमसो मा, ते त्यासाठीच आहे.
तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे. गुचा अर्थ अंधार, रूचा अर्थ प्रकाश. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून झाला शब्द गुरुजी. बरं का? जी हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी आदर. कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. बाप मुलाला हाक मारत असला तरी आदराने बाळासाहेब, बाळासाहेब उभा राहतो. जी नंतर पुढचं काय असेल ते. समजा घराणं कुलवान आहे, नाही ते एखाद्या घराणं ए महाद्या, महाद्या म्हणतो. म्हाताऱ्या दम काढणं बैरा आहे का? येतो ना. घराणा होतो ऐसा. जी. अरे जी हा आदर आहे. जी. तुम्हाला एक माहिती आहे, बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात? आहे ना जी. जी आहे का? अरे बहीण नांदवायची आहे आपली, त्याला आदर द्यायचा आहे मिस्टरला. दाजी. हा जी आदर आहे. त्याच्यात हिंदीत पुन्हा एक मजा आहे. दाजीला हिंदीत काय म्हणतात? जी जाजी. आता डबल जी झाले ना, हे नीट ऐका ना तुम्ही. तो एकच जी आहे दाजी, आणि हिंदीत काय झालं? जी जाजी. कैलासराव हे गाणं होतं पूर्वी, ते हिंदीत होतं म्हणा. तुम्हाला पाठ आहे तुम्ही सांगत नाही. जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जी जाजी. हे तसं गुरुजी, गुरुजी, गुरुजी. अरे कुठेही पाय. आता ही सगळी अरे पारमार्थिक संस्करण संपन्न झालेले भाविक माझ्या पुढे आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे राजे आहे का नाही? गणपतीला आदर देताना काय? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सवेद्यात्म रूपा देवा तूच गणेशू. पण ओम नमो जी. हनुमानजीसाठी अभंग तुकोबाराने केला. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हा आदर आहे. तुकोबाराय हनुमानजीला शरण शरण जी. ज्ञानोबाराय गणपतीला ओम नमो जी. तसं गुरुजी विठ्ठल. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझा. गुरु हा सुखाचा सागर. प्रेमाचा आगर. ठीक आहे, आज गुरुवरच आहे कार्यक्रम आपला, होऊन जाऊ द्या. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा. पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू. गुरु प्रेमाचा आगरू. गुरु धैर्याचा डोंगरू. कदा काळी डळमळणा. गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुभतस. गुरु एवढं महत्वाचं पात्र गुरुच आहे जीवनामध्ये. अधिकारी गुरु नाही तर गुरुचे प्रकार आहे. जयापासून होय अर्थ प्राप्ती. ते समर्थ शिष्यावडती. दीन शिष्या ते उपेक्षिती. ही दांभिक स्थिती गुरुत्वा. दांभिक स्थिती. कही जादूगर होते गुरु. कही जादूगर होते गुरु. फूफा किया करते सदा. ठाणे ठुणे बतलाए के दुनिया को करते फिदा. पर याद रखना भाइयों यह गुरु नहीं गुरगुर है.
कुत्ते तो भी कुछ ठीक है यही लबाडे शोर है. म्हणून व्याख्या काय, तन मन धन कर गुरुशी अर्पण. तून भोपळ्या घेणं माग पीठ बाजरीचं नाही का, याला कर अर्पण. अरे गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु ना लेत. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब देत. गुरुला सर्वस्व देणारा शिष्य आणि शिष्याचं काही न घेणारा गुरु. अरे का मग ते भेटतात कधी? अरे त्याला शोधायची गरज नाही, ते गुरु तशा शिष्याचा शोध घेतात. आंब्याच्या झाडाला कैरी पाडायला आली, सुगंध सुटला म्हणजे ती कैरी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन टपाल आणते का? आमच्या भागात एका झाडाला कैरी पिकली बरं का कैलासराव, सुगंध सुटला, ती पोस्ट ऑफिस मध्ये गेली कैरी. तिनं पत्र आणलं, त्याच्यावर लिहिलं, हरिभक्तिपरायण पोपटराव, मी पाडाला आल्यामुळे सुगंध सुटला. बाकीचे कावळे वगैरे पक्षी धुमाकूळ घालतात तेव्हा तुम्ही पत्र पाहताच येऊन मला खाण्याची कृपा करावी, आपली कैरी. कैरी पाडाला आली की पोपट आलाच न बोलावता. तसं ऐसी कर्म साम्य दशा जे तवय विरेशा तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. शिष्याची तशी तयारी झाल्यावर गुरुला शोधावा लागत नाही, गुरु त्या शिष्याचा शोध घेतो. तशी म्हणजे गुरु भेटतात, पण महाराज म्हणतात त्याच्यासाठी मला मरावं लागलं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, आता थोडक्यात घ्यावं लागेल, घड्याळ खूप झपाट्याने चाललं ना तर गुरुच होईल आपला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. महाराज म्हणतात मी मेलो, पण नवल असं आहे स्वतःच्या प्रेत यात्रेलाच मी पाहिलं. आपुले मरण पाहिले म्या डोळ्या, तो झाला सोहळा अनुपम्य. मी मेल्यावर रडारड सुरू झाली, घरचं नव्हतं रडत कोणी, मग रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. म्हणते हाय हाय यमधर्म. माया रडू लागली, काम रडू लागला, क्रोध रडू लागला, यम धर्म रडू लागला. म्हणले आपलं ग्राहक गेलं आणि मग मला स्मशानात नेलं. महाराज म्हणतात वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, वैराग्य रूपी गोऱ्याच्या ढिगाऱ्यावर माझं प्रेत ठेवलं. हे नीट आहे का? हे कैलासराव नीट आहे का? गुरु कधी भेटतो आपण? मी शुद्धीवर आहे, तिथे चाललोय. कुठून चाललो कुठेही जाऊ द्या, पण तिथे येतो. गोऱ्या वैराग्याच्या पेटवल्या ज्ञान अग्नीनं, ठेवलं त्याच्यावर प्रेत. मग एक विधी असतो, ते मडक फिरवायचा. फिरविला घट, फोडीला चरणी. घट फोडणे म्हणजे देह तादात्म्य सुटणे, त्याला म्हणतात घट फुटला. महावाक्य ध्वनी बोम झाली. महावाक्य 4 आहे, प्रज्ञानाम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मासी, तत्वमसी. ही 4 महावाक्य आहे. देह तादात्म्य सुटलं. देह म्हणजे तू नव्हे, तो म्हणजे तू आहे. तत्त्वम असी. महावाक्य ध्वनी बोम झाली. शेवटी माझ्या देहाची मी 3 चिमट्या झालेली राग बघितली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि मग उजळेला दीप गुरु कृपा. मग पहिलं चरण सत्य गुरु राय कृपा मजते, 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 सत्य गुरु राय कृपा मजते.
कैलासराव कधी कधी कृपा केली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि मग उजळला दीप गुरुकृपा सत्य गुरुराय कृपा मज केली. गुरुपेक्षाही गुरुची कृपा छाया तू बडी घणी तुझेस बडो नको होय. लक्षात घ्या, रामचंद्रानं कृपा मारुती रायावर केली. काय झालं? ज्याच्यावर कृपा केली तो एका उडीत गेला लंकेत, ज्यानं कृपा केली तो राम चालत गेला पुलावून. हा तर फरक लक्षात घ्या. जय श्रीराम. जेमिया मोहग रघुपती कर बाणा येई भाती बिर चले हनुमान. कामापुरतं धनुष्यापासून जसा बाण सुटावा असे सरळ रेषेत हनुमानजी एका उडीत लंकेत जातात. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत जातो, ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत जातो. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणारालाही नाही. म्हणून गुरुपेक्षाही एक लक्षात ठेवा, गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा. ते एक मेंढ्या वळणारा गडी होता, तिकडची गोष्ट आहे, इकडची एकही सांगत नाही. आडदाड होता बिचारा, तब्येतीनं चांगला होता. 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, मेंढ्या वळणारा गडी, उजव्या खांद्यावर घोंगड. त्याला कळलं की पलीकडच्या गावात एक गुरु आले, ते शिष्यांना माळी घालतात आणि गुरु केला पाहिजे म्हणून तेही गेलं. गुरुला दक्षिणा लागते म्हणे. आपल्या शेतातून गेलं 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी गुरुसाठी. आता मेंढ्या वळणारा गडी साधा भोळा. आणि त्या गुरुच्या भोवताल परदेशातले शिष्य बसले होते, तांबड्या कलरचे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस जमले. हे तिथं गेलं घोंगड्यावालं, वाकलं नाही, नमस्कार नाही. जर्सी गाईच्या खोंडाला शेतकरी चारा टाकतो तसं उभ्यानंच आपटले वांगे. गुरु वाकलं नाही. 2 वांगे आणि कोशिंबीरची पेंडी. गुरु तर हादरलाच. कमी जास्त बोलावं तर काठी आहे. कर बाबा, काय तुला गुरु करायचा आहे? तुला मेंढ्या वळणारा आदर बिदर काय नाही. झालो मी तुझा गुरु. झाला का? हा. दक्षिणा काय आणली? गुरु म्हणले. आंधळ्या झाला का? दिसत नाही का तुला वांगे कोशिंबीर? ठीक आहे, जा आता. मंत्र दे ना. याची उभाटी. मंत्र दे ना. परदेशात शिष्य आहे, त्याला म्हणते हे घोंगड्यावालं. अरे यही मंत्र आहे, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. हा मंत्र आहे का? हा. याचा फायदा सांग ना. आता अरे जा, श्रद्धेनं जप कर, भावसागर तरशील. झालं. गुरुनं चेष्टा केली, यानं श्रद्धा ठेवली. घरी आलं. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. संध्याकाळी आलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. जेवायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. झोपायच्या आधी 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. उठलं म्हणजे 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आंघोळ करताना 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. दिवसभर मेंढ्या वळताना 2 बैंगन. 1 वर्ष मंत्र जपला त्यानं, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. आणि दुसऱ्या वर्षी ते गुरु आले, याला कळालं, निघालंय. बायको म्हणली, कुठं चालला तुम्ही? गुरु आलत माझं. कुठं? पलकड. पलकड. मग तुम्हालाच वाटतं का गुरुचं दर्शन घ्या? आमची नाही इच्छा होत? असं करा ना, आम्ही सगळी तयारी करून ठेवते, घर सारवून ठेवते, रांगोळ्या घालून ठेवते, गादी टाकून ठेवते, थॉम्सनची द्राक्षे, केळी वसईची, संत्री नागपूरचे, हांबे आपूचे, ग्लुकोजचं बिस्किट, काय लागतं ते. पण गुरुला घरी आणा. ठीक आहे म्हणला. गेले. नदी दुथडी भरून वाहत होती. याला पोहायला येत नाही. गुरु पलीकडच्या गावात आहे, कसं जावं? पण एकदम लक्षात आलं. गुरु महाराज म्हणले होते गेल्या साली, 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. भावसागर तरशील. भावसागर नदी काय अवघड आहे म्हणला. 1000 फुटाची. घोंगडं अंतरलं कैलास नदीच्या काठाला. घोंगड्यावर बसलं, डोळे मिटले, गुरुचं ध्यान केलं, मंत्र जपला. 2 बैंगन 1 कोथमीर की जुडी. चल घोंगडी पैल थडी. अरे गेलं ना पलीकडे, पाहता काय माझ्याकडे? घोंगड झटकलं. रुपेश महाराज खांद्यावर टाकलं. आलं. ते गेल्या सालचे तांबडे भोवताल बसलेच होते. पण तांबड्यानं गुरुनं ओळखलं, गेल्या सालचं वांगेवाला आहे. लक्षात राहणं दक्षिणा.
तू पलीकडच्या गावचा का? हो गुरु महाराज. रात्री मुक्कामी होता? नाही हो. मग घरून आलो. घरून आला? अरे नदी दुथडी भरून वाहते, पुलाची सोय नाही, नावेची सोय नाही, पोहून आला म्हणून कपडे भिजले नाही. चेष्टा करता का गुरु? काय म्हणला तू गेल्या साली? हा ना, एकेरीच होत. दो बैंगन कोथमीर की जुडी, भावसागर तरसील म्हणला होता. नदी काय अवघड आहे 2000 फुटाची. पलीकडे घोंगड्यावर बसलो, डोळे मिटले, तुझं ध्यान करून अलीकडे आलो. मग तर कॅमेऱ्याकडे तोंड करतात तसा गुरु पाहू लागला घोंगड्यावाल्याकडे. घोंगड्यावर बसून पाण्यावर, हा नुसता नाही आलो, मग तुझी तयारी झाली. आता हादरला गुरु. अरे माझी तयारी? दर्शनाची परिवार वाट पाहतो, गादी टाकून ठेवली, द्राक्षे केळी. कैलासराव तुला घेऊन जायला आलो. आत्ता गुरु हादरला. म्हणले आता बिगर तिकीट हिंदी महासागर. अरे घोंगड्याहून कुठे जातात का पाण्यातून? नाही म्हणावं श्रद्धेला तडा जातो, हो म्हणावं तर धडधडीत मरण आहे. पण गुरुनं ठरवलं एक दिवस मरायचंच आहे. पण या भोळ्या बाबड्याच्या श्रद्धेला तडा जाऊ द्यायचा नाही. चल बाबा. घोंगड्यावालं पुढं, हे गुरु माग, आणि 5-50 तांबडे त्यांच्या माग. हे टोळकं तांबडे, मक्याचे केस. नदी दुथडी भरून वाहताना पाहिलीन कैलासराव. गुरुनं पहिलं नदीच्या पाण्याकडे पाहिलं, मग तांबड्याकडे. तांबड्याला हात जोडले, गुरुच्या डोळ्याला धारा लागल्या. आम्ही जातो आमच्या गावात. तांबडी रडत होते. ते म्हणले आता मरतय गुरु, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे. संतोष सहज कुंठले बोलणे, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आम्हाला ए झालं नाही का बोलून तांबड्या सोबत? 10:30 वाजले. त्यानं डबल अंथरलं, डबल सीट जायचं आहे ना. गुरु बसला माग. माग बसला गुरु तर लट 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 कापत होता. घोंगड्यावाला म्हणला कशा बाता हाणतो प्रवचनात, भाऊ सागर तरा. नदीच्या पाण्याला घाबरला. हे बघ गुरु, तुला पाण्याची भीती वाटते, माझी कंबर धर. अरे भाऊसागर तरण्यासाठी शिष्यानं गुरुची कास धरायची असते. हे घोंगड्यावाला म्हणतं माझी कंबर धर. त्यानं मजबूत कंबर धरली गुरुनं. का? त्याचा उद्देश वेगळा होता. मरू तर दोघही मरू, डेड बॉड्या दोघांच्या येऊ दे बाहेर पंचनाम्याला. मजबूत धरली तरी तरी लट 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 कापत होता. अजून भीती संपली नाही तुझी? पाण्याला घाबरला? एक काम कर, काय डोळे बंद कर. गुरु म्हणला करतो बंद, आता उघडायचे नाही. डोळे बंद केले, मंत्र जपला शिष्यानं. 2 बैंगन एक कोथमीर की जुडी, चल घोंगडी पैल थडी. गुरुनं शिष्य घोंगड्यावर बसून पलीकडे गेले. शिष्यानं घोंगडं झटकलं, खांद्यावर टाकलं. 1 वर्षापासून घोंगड्यावाल्याचा टिंगल करणारे तांबडे या काठाला घोंगड्यावाल्याचा जय जयकार करून नाचू लागले परदेशात. तिकडे शिष्य जेव्हा घोंगड्यावाला उभा झाला, परदेशात ज्याचे शिष्य आहे त्या विद्वान गुरुनं साष्टांग दंडवत घोंगड्यावाल्याला. पायाला मिठी मारून गुरु इतका रडला, नयन के जल से पग धोये. अश्रून पाय भिजवून काढले. अहो तुम्ही गुरु आहेत माझं, कोण्या नरकाला नेऊन घालताय मला? तुम्ही माझ्या पाया पडता? अरे भाऊ, वांगेन कोशिंबीर मंत्र आहे का रे? अरे देवाची शपथ घेऊन सांगतो राजा, मी गेल्या साली तुझी टिंगल केली रे. पण तू जगाला दाखवून दिलं श्रद्धेत काय ताकद आहे. तू तरला यात नवल नाही रे, जग जाहीर तुझा गुरु तारला. मग गुरुपेक्षाही
गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञान. इथे नुसतं गुरु भेटले नाही, त्यांनी कृपा केली. 10:30 झाले तरी तेच चालू आहे. सत्यगुरु राय कृपा मज केली, कृपा केली. पण मला वाईट वाटतं. वाईट कशाचं वाटतं? परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा केली. महाराज म्हणतात मला दुःख या गोष्टीच आहे, गुरुची काही सेवा घडली नाही. परी नाही घडली सेवा काही. द्याणीमणी नाही बरं का कैलासराव, द्याणीमणी काही नाही. आपला सकाळी उठलो, मी आधीच सांगून गेलो होतो, कैरी पाडाला आली म्हणजे पोपट त्या कैरीला शोधत येतो. तसं कर्म साम्य दशान जेत वैविरे त्या सद्गुरु आपैसा भेटेची गा. मग ते ठरवून नाही, आपैसा, त्याला शोधायची गरज नाही. मग सहज सकाळी उठलो ना, आंघोळीला चाललो असताना सापडविले वाटे जाता गंगा स्नान, 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 सापडविले वाटे जाता गंगा स्नान. अभंग बराच मोठा आहे, आता थोडा थोडा स्पर्श करू. कैलासरावचं गायन म्हणजे काय, एकदा असा आलाप घेतला कैलासरावनं, एका कीर्तनकाराचे नकली दात असल्यामुळे हसता हसता दात पडले. चुकीचं आहे का? हो म्हणा ना. मी त्या महाराजचं नाव सांगत नाही, तर तुम्हाला काय माहित, ती दाताची कवडी होती. लोकांना वाटलं ओरिजिनल आहे,
पण ह्यानं आलाप घेतल्यावर त्याला हसू आवरलं नाही, दोन्ही कवळ्या बाहेर. अरे जे नुसतं आवाजानं दात पाडते ते काय करणार नाही मला. कैलासराव एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, नियोजित वेळेत पूर्णविराम, चाल शेवटी घेऊ. एकदा काय मला काही कोणी कंटाळलं नाही अजून, वन्स मोरच आहे, पण मी तंतोतंत सांभाळतो ना. आणि समयो जाणा नाही तर कीर्तन मुलाच्या बारशाचं 12 वर्षांनी लेकरू झालं, आनंदानं कीर्तन ठेवलं, बुवानं बंग घेतला, शेवटचा हा दिवस गोड व्हावा. लेका आज माघ शुद्ध दशमी आहे ना, डोकं जाग्यावर ठेवून कीर्तन करणं काय ठोकून चालतंय का? आज गुरुच कोणाला काही वाटत, पण जे समयो जाणा हात वर. बरोबर शूटिंग वाले एवढं येऊ द्या उद्या पेपरला. वर्ष 50वे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने भजन करणारा जनसागर पहिल्या पानावर येऊ द्या. मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना कळू द्या, छोट्या छोट्या गावात केवढे मोठे कार्यक्रम होतात. वर्ष 50वे पुन्हा एका तालात इटोब्बार कुमाय बाबा तुम्ही एक माझ्याकडे पहा, एक हात वर, एक हा, एक बोलू नका कोणी, एक हा, एक ताकद लावा, एक हा, एक. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून आपलं राहिलं ना विठोबा रखमाई, विठोबार कुमार सर्वाणी गाडी वाजवा. विठोबा जेवण अजून आम्हाला नाही करू, पण बरोबर करतोय, बाकी काय ते सांगण्याचं वस्तुस्थिती आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सहज गंगेच्या स्नानाला चाललो असताना
मस्तकी तो जाना ठेविला कर. ठीक आहे. मग तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यावर गुरुनं काही मागितलं असेल ना? मागितलं ना? भोजना मागती तू पावश, भोजना मागती तू पावश, भोजना मागती तू पावश, भोजना मागती तू पावश. पडिला विसर स्वप्ने माझी, पडिला विसर स्वप्ना माझी, समाज सापडविले वाटे जाता गंगा स्नान, वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, वाटे जाता गंगा स्नान. भोजना सर्वांना अभंग पाठ आहे बरं का. कैलासराव सर्वांना पाठ आहे. भोजना मागती तुप एक शर,